हरियाणा राज्यामध्ये नीलाखेडी हे गाव असून या गावात गुरजीत सिंग आणि त्याचा परिवार राहतो। 2 मुले 1 मुलगी अशी त्याला 3 अपत्य असून अमनदीप हा त्याचा मोठा मुलगा आहे। अमनदीपचे लग्न 2016 मध्ये अंबाला येथील रिम्पी हिच्यासोबत झाले होते। अमनदीप उचाना येथील एका फोटोग्राफी लॅबमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता, तर रिम्पी घर संसार सांभाळू लागली होती। या दाम्पत्याला 1 मुलगी झाली। दोघांचे 3 झाले। अमनदीप खुशीत होता, त्याचे कारण त्याची बायको रिम्पी। रिम्पी दिसायला खूप सुंदर होती। गोऱ्या रंगाची भरलेल्या अंगाची रिम्पी नेहमीच आनंदी असायची। तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती। गालावरची खळी पाहणाऱ्याचा जीव घाया करत होती। तिच्या देहाची मांसलता मादक होती। रिम्पी बेडवर धमाल करत असायची। सगळ्याच कामक्रीडा तिला आवडत होत्या। ती स्वतःहून अमनदीपला उत्तेजित करून प्रणय करायला लावत असायची। तिचे मादक रूप आणि तिच्या कामुक अदांनी अमनदीपला जणू स्वर्गीय सुख मिळत असल्याचा भास होत होता। एखाद्या फिल्मी नटीसारखी रिम्पी मादक अदांनी त्याला खुश करत होती। त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होती। काही वेळा तर स्वतःच पुढाकार घेऊन वासनेचा धुमाकूळ घालत होती। हे सगळे अमनदीपला घायाळ करणारेच होते। तो तिच्या पूर्ण अधीन झाला होता। ती म्हणेल तसे तो वागू लागला होता। दोघांमध्ये आता सावटपणाचा कहर सुरू झाला होता। एका रंगलेल्या रात्री तो तिच्यावर पालथा पडून चुंबन घेत होता। तीही त्याला तितक्याच वेगाने प्रतिसाद देऊ लागली होती आणि तिच्या ओठांचा चावा घेत तो म्हणाला, रिम्पी किती चावट आहे तू, कधीपासून करते असा दंगा। त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली, खरं सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही। तो म्हणाला, न पटायला काय झालं सांग तरी। मी शाळेत असल्यापासूनच चल काहीतरीच काय सांगते। मला न घेता आता सुद्धा बाहेर जात नाही आणि शाळेत असले चाळे कसे केले असतील तुम्हाला पटणार नाही, नजर चोरत तिने उत्तर दिले। हे नाव ऐकताच अमनदीपची मिठी सैल झाली। त्याची बायको कुठेही बाहेर निघाली तर अमनदीपला सोबतच घेऊन जात होती। ती एकटी कधीच कुठे बाहेर गेली नव्हती। तसेच ती कधी मोबाईलवर बोलताना चॅट करताना देखील त्याला दिसली नव्हती। ती एक चांगली बायको आहे असेच तो आणि त्याच्या परिवारातील लोक समजत होते। पण आता तिने जे सांगितले होते ते खरे असण्याची शक्यताही होती, कारण लग्नानंतर जेव्हा ते जोडीने फिरायला जात तेव्हा ती सोबत गावातील नातेवाईक सनीला सोबत घेण्याचा आग्रह करायची। सनी बहुतेकदा त्यांच्याबरोबर वाहनाचा चालक म्हणून येत असायचा। जशी रिम्पी अमनदीपला सोबत घेण्याचा आग्रह करायची तशीच ती सनीला सोबत घेण्याचाही आग्रह करायची। हे सगळे धागे जुळत गेले तसा अमनदीप अस्वस्थ झाला। ती म्हणाली, काय झालं, राग आला का? त्याने मानेनेच नकार दिला। तसे तिने त्याला घट्ट मिठीत घेतले आणि आवेगाने त्याचे चुंबन घेऊ लागली। तो तिच्या चुंबनाने विरघळून गेला। सनी माझे पहिले प्रेम आहे, मग तुम्ही माझा नवरा आहे, माझे मालक आहे, मी तुमचा विश्वासघात करणार नाही असे म्हणत ती त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होती। काही वेळातच तो देखील उत्तेजित झाला आणि तिच्यासोबत समागमात रमून गेला। पण तिने सांगितलेले काही त्याच्या डोक्यातून जात नव्हते। खूप विचार केल्यानंतर त्याला असे वाटले की समजा तिने सांगितलेच नसते, चोरून तिने संबंध ठेवले असते तर त्यापेक्षा बायकोचा मित्र मान्य केला तर काय बिघडते, निदान ती विश्वासघात तर करणार नाही या विचाराने त्याला हलके वाटले। त्या रात्री त्याने तिला मिठीत घेत तिचा मित्र मान्य असल्याचे सांगितले। नवऱ्याने परवानगी दिली म्हटल्यावर आता तिला सनीला भेटायला कोणताच अडसर नव्हता। खरे तर तिचे अमनदीपपेक्षा सनीवरच जास्त प्रेम होते। तिच्या मोबाईलच्या लॉकसाठी फेसबुकसाठी पासवर्ड सनीच्या बाईकचा नंबर होता। त्याचे कितीतरी फोटो तिच्या मोबाईलमध्ये होते। आता नवऱ्याने परवानगी दिल्याची माहिती तिने लगेचच सनीला कळवली। तोही खुश झाला। ती माहेरी जाण्याच्या निमित्ताने जात असायची आणि सनीबरोबर मौज मजा करत होती। आता तर सनी बिनधास्त रिम्पीच्या घरी येऊ लागला, तिला भेटू लागला। त्यांना अमनदीप घरी येईल आणि आपण पकडले जाऊ याची भीतीच नव्हती। रिम्पी पती आणि प्रियकराच्या मिठीत खुश होती। सनी तिला भेटायला आला। तिने त्याला गच्च मिठीत घेतले। ओठाला ओठ भिडवत चुंबनाची देवाणघेवाण सुरू झाली। पाहता पाहता त्याने तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातला।
तिचे भरलेले स्तन हातात घेऊन तो दाबू लागला. तिने एका झटक्यात ब्लाऊज काढला आणि ते दोघेही विवस्त्र होऊन कामक्रीडा करण्यात रंगून गेले. भरदिवसा वासनेला उधाण आले. तो जोरदार समागम करत होता. तीही त्याला जोराने साथ देऊ लागली. वासनेने उठलेले वादळ काही वेळातच शांत झाले. दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले. इतक्यात दारावर थाप पडली. अमनदीप थोडा लवकर आला होता, पण घाबरण्याचे कारण नव्हते. दोघे बाजूला झाले, कपडे घातले आणि त्यांनी दरवाजा उघडला. अमनदीप घरात येताच तिने त्याला मिठी मारून चुंबन घेतले. ती खुश दिसत होती. तोही चुंबन घेऊ लागला. इतक्यात बेडरूममधून सनी बाहेर येत असल्याचे त्याला दिसले. त्याबरोबर ती का खुश आहे हेही त्याला कळले. त्याचा पारा चढला. तो रागाने सनीकडे पाहू लागला. तसेच सनी तिथून सटकला. अमनदीप चिडला आहे हे रिम्पीला देखील समजले. तेव्हा त्याला कुरवाळत ती त्याला समजू लागली. तुम्ही आमच्या संबंधांना परवानगी दिली, मग का चिडता, असे लाडात येऊन ती विचारू लागली. तेव्हा त्याने तिला बजावले. लग्नाआधी तू केले ते ठीक आहे, पण आता तू माझी बायको आहे. तू त्याच्याशी मैत्री कर, पण अनैतिक चाळे करू नको. हे ऐकून रिम्पी नाराज झाली. तिने हा प्रकार सनीच्या कानावर घातला. आपण फक्त मित्र म्हणून राहू शकतो, प्रेम संबंध नाही ठेवता येणार. माझा नवरा विरोध करतो असे तिने सांगितले. त्यामुळे सनी देखील चिडला. त्याने बजावले, तू मला पाहिजे. ती म्हणाली, तूही मला पाहिजे. तुझ्या नवऱ्याला वाटेतून दूर केले पाहिजे. चालेल, करूया. मग आपण वेगळे नाही व्हायचे. तिने त्याच्या म्हणण्याला समर्थन देत सांगितले. आता सनी अमनदीपला वाटेतून दूर करण्यासाठी कट रचू लागला. या कटात त्याने त्याचे मित्र कुणाल, मनी यांनाही सामील करून घेतले. मित्राच्या प्रेमासाठी ते दोघेही तयार झाले. रिम्पी, सनी, कुणाल, मनी यांनी अमनदीपच्या खुनाचे कारस्थान रचले. अमनदीपला अफीमचे व्यसन होते. याचाच फायदा घेण्याची त्याच्या मारेकऱ्यांनी ठरवले. रिम्पी बहिणीच्या विवाहाच्या निमित्ताने अंबाला येथेच राहत होती, पण ती मोबाईलवरून अमनदीपच्या संपर्कात होती. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अमनदीप कामावरून बाहेर पडला. तो घरी जाण्यासाठी निघाला असताना त्याला सनीचा फोन आला. सनीने त्याला सांगितले, थोडे अफीम मिळाले आहे. तुला आवडते असे कळले पाहिजे तर तरावडी भागातील शेतात ये. अफीम म्हटल्यावर अमनदीपचे कान हलले. तो सनीने सांगितलेल्या ठिकाणी जायला तयार झाला. तिथे सनी आणि त्याचे साथीदार टपूनच बसले होते. सनी कारमध्ये होता, तर त्याचे साथीदार मोटरसायकलवर होते. अमनदीप बाईक घेऊन तिथे पोहोचला. तेव्हा सनीने त्याला कारमध्ये घेतले आणि अफीम दिले. त्यामुळे काही वेळातच अमनदीपला नशा आली. तो नशेत असल्याची संधी साधत सनीने त्याला कारमधून उतरवले आणि बाजूच्या शेतात नेले. रात्रीच्या काळोखात त्या निर्जन परिसरात त्याने अमनदीपवर हल्ला केला. मोठ्या हातोड्याने त्याने अमनदीपच्या डोक्यात घाव घातला. त्या घावासरशी अमनदीप खाली कोसळला. त्याचा श्वास थांबला. तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर ते तिघेजण शेतातून बाहेर आले. काही झाले नसल्याचा आविर्भाव करत ते निघून गेले. जाताना अमनदीपचा मोबाईल, बॅग हे सगळे साहित्य सनीच्या कारमध्येच राहिले होते. अमनदीप घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या परिवारातील लोक चिंतेत होते. मात्र रात्र कशीबशी गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 21 नोव्हेंबर रोजी त्याच्या वडिलांनी पुन्हा शोध घेतला, पण तो सापडला नाही. दरम्यान तरावडी येथील शेतात अमनदीपचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हा मृतदेहापासून जवळच दारूच्या बाटल्या, रिकामे ग्लास, संत्र्याच्या साली पडलेल्या दिसून आल्या. तसेच रोटी आणि भाजीच्या पार्सल मागवल्याची पॅकेटही तिथे दिसत होते. त्यामुळे दारू जेवण झाल्यानंतर त्यांच्याच मित्रांनी त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आला. जे धागे सापडले ते घेऊन पोलिसांचा तपास सुरू झाला, पण अमनदीपचा फोन व अन्य साहित्य सापडत नसल्याने तपासात बाधा येत होती. कुणीतरी जवळच्याच माणसाने अमनदीपचा काटा काढला असावा यावर पोलीस ठाम होते. दरम्यान पोलिसांनी रिम्पीबद्दल माहिती घेतली, पण तिच्याबद्दल काही आक्षेपार्ह माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी अमनदीपच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले. यामध्ये शेवटचा कॉल सनीच्या क्रमांकावरून आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्या क्रमांकाचे कॉल डिटेल तपासले असता त्या क्रमांकावरून अमनदीपच्या बायकोशी सातत्याने संपर्क झाल्याचे दिसून आले. त्या 2 क्रमांकामध्ये तासनतास बोलणे झाल्याचे, तसेच अमनदीपच्या खुनाच्या घटनेनंतरही त्या दोघांमध्ये बोलणे झाल्याचे उघड झाले. हे तांत्रिक धागे पकडून पोलिसांनी रिम्पीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीत
रिम्पीने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली। त्यानंतर पोलिसांनी सनी व त्याच्या 2 साथीदारांना देखील अटक केली। नवऱ्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढणारी बायको गजाआड झाली। तिच्याबरोबर तिचा प्रियकर आणि त्याचे 2 मित्रही तुरुंगात गेले। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।